हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर मैत्रिणींनो, आज मी खूप दिवसानंतर तुमच्यासोबत लॉंग व्हिडिओ घेऊन आलेली आहे। कारण जवळजवळ 8 दिवस झाले आपला लॉंग व्हिडिओ जो आहे तर तो आलेला नाही आहे। त्याची कारणं आहेत, मी सांगेन पुढं। तर आज लॉंग व्हिडिओ मी बनवते तुमच्यासोबत, कारण भरपूर ताईंचे व्हॉट्सअपला वगैरे मेसेज होते की ताई तुम्ही लॉंग व्हिडिओ जो आहे तर तो अपलोड करत नाही का वगैरे असं। तर सगळ्यांच्या जे प्रश्न आहेत त्यांच्या प्रश्नांची उत्तरं आज तुम्हाला मिळणार आहेत। भरपूर जे काही आपली फॅमिली आहे तर ती वाढलेली आहे आणि त्यांना भरपूर असे प्रश्न पडलेत की आपण या अगोदर 2 ला 3 व्हिडिओ आपण बनवलेले आहेत प्रॉपर, जे आपले रांगोळी आहेत फरवूलांच्या रांगोळी, त्यावरती 2 ते 3 व्हिडिओ बनवलेले आहेत। तरीही आज मी थोडीफार थोडक्यात माहिती देणार आहे की ज्या ताई नवीन जॉईन झालेल्या आहेत, आपल्या फॅमिलीचा एक हिस्सा झालेले आहेत आणि त्यांना थोडीफार माहिती कमी आहे म्हणण्यासारखं असं म्हणजे काही नाही, किंवा सगळ्यांनाच माहिती नसते सुरुवातीला। मग मी तीच माहिती सांगणार आहे तुम्हाला। व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण व्हिडिओमध्ये इतकी इन्फॉर्मेटिव्ह माहिती असते आपली, म्हणजे इतकी अशी इम्पॉर्टंट माहिती असते। तर काय करतात बऱ्याच ताई, व्हिडिओ असं स्किप करून बघतात आणि परत जे प्रश्न तुम्ही मला कमेंटमध्ये खाली विचारताय त्याचंच उत्तर या व्हिडिओमध्ये असतं। तर प्लीज असं काही करू नका, व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत बघा। आणि ज्यावेळेला कसं होतं, मी ज्यावेळेला असे समोरासमोर व्हिडिओ बनवते त्यावेळेला खूप मोठे व्हिडिओ होतात, कारण माझं बोलणं इतकं असं होतं की मला म्हणजे प्रत्येक गोष्टीची अशी परफेक्टली माहिती द्यावीशी असं वाटतं मला। त्यामुळे मी असे जास्त व्हिडिओ बनवत नाही। जास्त वेळेला काय करते, मी रांगोळी बनवतानाच व्हिडिओ जे आहेत तर ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते, कारण ती व्हिडिओ मला कट करता येतात आणि मी त्याच्यामध्ये कमी बोलू शकते म्हणून। आता ह्या व्हिडिओमध्ये काय होतं, भरपूर असे लांब लचक मोठे व्हिडिओ होतात, यामध्ये मी माहिती जी आहे ते डिटेलमध्ये देत असते। तर व्हिडिओ का आले नाही, तर एकतर दिवाळी होती, दिवाळीमुळं सणामुळं मला व्हिडिओ बनवायला झालं नाही। दुसरी गोष्ट पुन्हा मग मी सण झाला पाडव्याच्या दिवशी मी आईकडे गेले, आईकडे थोडे दिवस गेले आणि तिथं पाहुणे वगैरे, त्यामुळे पण व्हिडिओ बनवता आला नाही। तिथं बनवू शकले असते मी, परंतु काय झालं होतं, ते आवाज वगैरे तिथं घरामध्ये सगळी लहान मुलं वगैरे, त्यामुळे व्हिडिओ बनवलेला नाही। आणि पुन्हा आणखी एक म्हणजे माझ्या डोळ्याला थोडंसं जळजळ होते, काय माहीत नाही, मोबाईल बघून होतंय किंवा स्टिचिंग करून होते ते माहिती नाही, पण थोडंसं जळजळ होते, असं आग पडल्यासारखं होते डोळ्यामध्ये। आणि जाणार आहे मी दवाखान्यात वगैरे चेक करून घेणार आहे। थोडा वेळ जरी मी मोबाईलला बघितलं किंवा स्टिचिंग वगैरे काम केलं असं बारीकसं काम, की थोडंसं आग पडल्यासारखं होते। आता भरपूर वर्ष झालं स्टिचिंगचं काम तर मी करते, त्यामुळं काय माहीत नाही होत असेल, तर त्यामुळं पण थोडंसं व्हिडिओची टाळाटाळ केली आहे मी। पण भरपूर साऱ्या ताईंचे मेसेजेस होते की ताई तुम्ही खूप छान व्हिडिओज म्हणजे बनवता किंवा माहिती देता, तर व्हिडिओ थोडंसं बनवत चला, म्हणजे आम्हाला पण थोडीशी माहिती मिळते। खूप खूप सारे मेसेज आले, मग त्यामुळे म्हटलं की आजपासून आता व्हिडिओ सुरुवात करावी। आणि दुसरी म्हणजे आता आजपासून रेग्युलर मी 4 वाजता व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेन, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होईल तेवढा प्रयत्न करेन मी मनापासून। तर आता बघा, आपल्या ज्या रांगोळी आहेत फरवूलांच्या रांगोळी, त्याला आपण बेसला काय वापरतो, रेक्झिन वापरतो, हे तर मी सांगितलेलंच आहे। हे बघा, हे रेक्झिन आहे सध्याचे आहे तर ते आपल्याकडं थोडीशी पातळ रेक्झिन मी ह्या वेळेला आणली का, तर काय होते, आपण जी जाड रेक्झिन वापरतोय ना तर ते खूप जाड होते, असं खूपच जाड वाटते, त्यामुळे थोडंसं पातळ आणले रेक्झिन। आणि ती क्वालिटी पण असं चिटकून ठेवता येते किंवा ह्याला भिंतीला पण आपण चिटकावू शकतो। बरेच जण आता काय करतात, भिंतीला चिटकावण्यासाठी रेक्झिन न वापरतात ते कॅनव्हास वापरतात। मग ते कॅनव्हासचं आहे चांगलं, मी नाही म्हणत नाही, कारण का ते आपण जर रेक्झिन वापरलं वॉलवरती चिटकवण्यासाठी त्यावेळेला काय होतं, ते खूप जड होतं, ते चिटकून राहतं। मग आपण हे थोडंसं पातळ जर वापरलं, आपण खाली पण लावू शकतो ते वरती पण लावू शकतो। आता आमच्याकडे पाऊस सुरू झालाय, तुम्हाला मी व्हिडिओ बनवते आणि नेमका पाऊस सुरू झालाय आता, तरी बघू किती वेळ आपला व्हिडिओ चालतोय। तर रेक्झिन हे आहे बघा आपल्याकडे, रेक्झिन हेच आपण बेसला वापरतो। आपण कसल्याही प्रकारचं कॅनव्हास किंवा कापड किंवा नॉनवॉन वापरत नाही। सुरुवातीला मी नॉनवॉन वापरत होते, परंतु आता नॉनवॉन अजिबात मी वापरत नाही, पूर्णपणे बंद केलेलं आहे। ते पण म्हणजे कसं आहे, कस्टमर आपले सगळे कस्टमर रेक्झिनवरती मागतायत, मग थोडंफार मला नॉनवॉन आणून परवडत पण नाही, काही नाही, म्हणून मग मी सगळ्यांना प्रत्येकाला रेक्झिनवरतीच मी माझा जो माल आहे, माझे जे रांगोळ्या आहेत तर ते मी त्यांना पाठवत असते। आणि माझ्याकडून रेक्झिन हवा असेल तर ते सुद्धा तुम्हाला मिळू शकतं। आता आपण दिवाळीच्या अगोदर जे आहे तर ते ऑर्डर जे आहेत त्या बंद केलेल्या होत्या, पण आता दिवाळीच्या नंतर आपण ऑर्डर आता सुरुवात केलेली आहे। भरपूर ताईंनी दिवाळीमध्ये सुद्धा ऑर्डर देऊन ठेवलेले आहेत। आता मी तेच पॅकिंग करणार आहे, उलन वगैरे आलेली आहे, सगळं साहित्य आलेलं आहे आणि ते आता पॅकिंग करायचं आहे, त्याचे पण व्हिडिओ येत जातील। आणि ज्यांना कोणाला आपल्याला रांगोळीचं फर उलनच्या रेडीमेड रांगोळीचं साहित्य हवं असेल त्यांनी आपल्या मेसेज करू शकता। स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्याच्यावरती तुम्ही मेसेज करा, तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल।
आणि हो, माझ्याकडे तुम्ही मागवण्याच्या अगोदरच्या सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की माझ्याकडे तुम्ही जे साहित्य मागवताय त्या अगोदर तुम्ही तुमच्या लोकल मार्केटमध्ये चौकशी करा. तिथे जर तुम्हाला माझ्यापेक्षा कमी मिळत असेल तर तुम्ही तिथून घ्या, कारण तुम्हाला लोकल मार्केट म्हणजे जवळ ते पडतं, त्यामुळे तुम्हाला तिथे कमी पडू शकतं. कुठं रेट कमी आहेत, कुठं जास्त आहेत, माझ्याकडे जे आहेत ते मी तुम्हाला देते. आणखी एक म्हणजे कसं, तिथं जर तुम्हाला 100, माझ्याकडे जर 500 लागत असेल आणि तुम्हाला तिथे 400 मध्ये काम होत असेल तर निसंकोचपणे घ्या. फक्त माझं एवढंच आहे की तुम्हाला घरबसल्या तुम्हाला जे आपलं जे पार्सल आहे तर ते घरबसल्या येऊन जाईल. यासाठी तुम्हाला माझ्याकडे रेक्झिन मिळेल, कॅनव्हास मिळेल, उलन मिळेल. उलनमध्ये सुद्धा 12 ते 13 कलर आहेत माझ्याकडे. उलनमध्ये सुद्धा 13 कलर आहेत. तुम्हाला 13 कलर त्या व्यतिरिक्त सुद्धा मिळतात, पण मी जास्त आणत नाही कारण जे फेंट कलर आहेत ते तेवढं जास्त मागणी नाही आपल्याकडे अजून. आणि डार्क कलरला मागणी आहे, थोडेसे फेंटमध्ये मिक्स आहेत, पण तेवढे जे मागणी आहे तेच 10 ते 12-13 कलर मी देते. आणि किट जर ज्यांना हवा आहे तर त्यांनी किटसाठी सुद्धा तुम्ही मेसेज करू शकता स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती. आत्तापर्यंत खूप सारे किट आपले गेलेले आहेत आणि सुट्टीसुद्धा आपले उलन वगैरे जे काही आपल्याला माल लागतो तो सगळा माल गेलेला आहे. आणि खूप साऱ्या ताईंनी आपल्याकडून माल घेऊन बिझनेस सुरुवात केलेला आहे आणि त्यांचा बिझनेस इतका छान ग्रो करतोय. तर त्यांनी इतके छान व्हॉट्सअपला सुद्धा मेसेज केले सगळ्या ताईंनी की ताई तुमच्याकडून साहित्य घेतलं किंवा तुमचे व्हिडिओ बघितले आणि मी बिझनेस करते, माझं एवढं विकलं तेवढं विकलं, दिवाळीत एवढं झालं, गौरी गणपतीला एवढं झालं. माझा एवढाच हेतू आहे की सगळ्यांनी काहीतरी करावं. घरात बसून का होईना, मुलं घर सांभाळून, कारण बाहेर जाऊ शकत नाही ना, त्यामुळे घरात बसून तरी काहीतरी करावं, माझी एवढीच तळमळ आहे. तर सगळ्यांनी करा, काहीतरी करा. प्रत्येकाची आवड ही वेगळी असते. कोणी शिवणकाम करतं, कोणी विणकाम करतं, कोणी ह्या रांगोळ्या. आणि कमीपणा कशातच नाही, एवढे की कमीपणा कशातच नाही. हा मोठेपणा आहे की आपण घर सांभाळून काहीतरी करतोय, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यामुळे मी सगळ्यांना सांगते की तुम्ही काहीतरी करा. तर बघा आता उलन, रेक्झिन, ग्लूस्टिक, ग्लूगन ह्या सगळ्या वस्तू आपल्याकडं भेटतात आणि त्यांची तुम्ही ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता. आणि आता बघा ट्रेसिंग पेपर, हे जे ट्रेसिंग पेपर आहेत तर या ट्रेसिंग पेपरची सुद्धा खूप सारे ऑर्डर गेलेला आहे. आता ह्याचे फायदे मी आज तुम्हाला सांगते. ट्रेसिंग पेपरचे फायदे कसे आहेत बघा. आपण आता भरपूर साऱ्या ताई ह्या डिझाईन्स काढू शकतात, मी नाही बोलत नाही. हे बघा, हे जे वेलकमचं आता हे आहे, हे जे आहे आता हे वेलकम वगैरे आहे तर हे काढू शकत असतील, मी नाही म्हणत नाही, कारण प्रत्येकाला एक वेगळी कला असते. पण ही जी वेलकमची ही जी पट्टी आहे किंवा हे जे फॉन्ट आहे, हे जे नावं आहेत वेलकमचे ते मी काढू शकत नाही, कारण का ह्याला खूप सारा वेळ जातो आणि माझ्याकडे एवढा वेळ पण नाहीये. आणि ह्याला स्केल घ्या, स्केलनं मोजा, परत त्याच्यावरती एकाच फॉन्टमध्ये आपण अक्षरं पूर्ण लिहा, त्यामध्ये खूप सारा वेळ जातो, मग मी करू शकत नाही. आणि माझा बिझनेस पण आहे. तर आता समजा तुमचा पण आहे बिझनेस, तर तुम्ही पण याला वेळ घालवण्यापेक्षा जर तुम्ही असे ट्रेसिंग पेपर जर मागवले माझ्याकडनं तर तुम्ही फास्टमध्ये तुमची ऑर्डर कंप्लीट करून देऊ शकते. जे पुढचे जे कस्टमर आहेत त्यांना तुम्ही ऑर्डर कंप्लीट करून देऊ शकताय. त्यासाठी हा ट्रेसिंग पेपरचा उपयोग आहे. आता PDF सुद्धा बघा, PDF सुद्धा मी बऱ्याच ताईंना दिले, आत्तापर्यंत खूप साऱ्या ताईंना दिले. जवळजवळ 60 ते 70 जणांना माझं PDF गेले. 8 दिवस झालेत मला वाटते आपण PDF तयार करून. तर 60 ते 70 जणांना आपलं PDF गेले आणि त्यांचा बऱ्याच जणांना फायदा पण झाला. त्यांनी प्रिंटरमध्ये जाऊन प्रिंट करून आणले. प्रिंट करून आणल्याच्या नंतर हे बघा, आता जे PDF आहे, PDFचं एक सांगते की काही ताईंना म्हणजे 1-2 ताईंना समजत नसेल की PDF म्हणजे काय, त्याच्यावरून कसं करायचं, काय असतं. तर मला 1-2 ताईंचे म्हणजे कॉल पण आला होता की विचारत होते PDF कधी मिळणार आहे. आता त्यांना माहिती नाही की आपण आता मेसेज केला, आपण पेमेंट केलं की लगेच स्क्रीनशॉट पाठवलं की PDF पाठवला जातो, असं माहीत नाही. त्यांना वाटलं की हे जे पेपर आहेत हेच पाठवले जाते त्यांच्याकडे, असं वाटलं. तर इथून पुढच्या पण कोणाला जर हा डाऊट असेल, कारण मी खरं सांगते ही गोष्ट मला पण यामध्ये पडण्याच्या अगोदर मला पण माहिती नव्हती. मी एकदम तुमच्यासोबत एकदम मैत्रिणींसारखं मी बोलतेय, असं मी लपवून काहीही ठेवत नाही तुमच्यापासून. तर मलाही माहीत नव्हती आणि ज्या ताईंना माहिती नाही त्यांचा सुद्धा हाच गोंधळ झालेला असेल की PDF म्हणजे काय आणि ती कधी भेटणार आहे आपल्याला. तर PDF म्हणजे काय, तर एकदम मी 50 ते 55 डिझाईन मी एकत्र केल्यात. म्हणजे आता समजा ही डिझाईन आहे वेलकमची किंवा आपली मोराची डिझाईन आहे, कुठल्याही डिझाईन मी ज्या कमळ किंवा फूल वगैरे असे सगळे डिझाईन मी एकत्र केले आणि हे डिझाईन मी तुम्हाला फक्त 100 रुपयामध्ये मी हे डिझाईन मी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती व्हॉट्सअपवरती पाठवणार. मग काय करायचं, तुम्ही ते प्रिंटरमध्ये जायचं, प्रिंट करून आणायचं, तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही काढू शकताय. 1 फुटाचे किंवा 2 फुटाची पाहिजे किंवा 1.5 फुटाची पाहिजे, तुम्ही हव्या त्या साईजमध्ये तुम्ही ती प्रिंट करून आणायची. म्हणजे मोठ्या साईजमध्ये भेटते. झेरॉक्समध्ये नाही जायचं, कारण झेरॉक्समध्ये आपण छोटे छोटे पेज असतात, त्याच्यावरती 11-12 इंचाचे पेज असतात, मग त्याच्यावरती जास्त झेरॉक्समध्ये होत नाही आणि झेरॉक्समध्ये जायचं नाही, प्रिंटरमध्ये जायचं, प्रिंट काढून आणायची आणि त्याच्यानंतर मग ह्याच्यावरती तुम्ही ते ट्रेस करायचं, म्हणजे काढून घ्यायचं आणि हे नंतर रेक्झिनवरती काढून घ्यायचं. एवढा सारा कुटाणा असतो, त्यामुळे ट्रेसिंग पेपर महाग असतात.
ही एक गोष्ट सांगायची होती की ट्रेसिंग पेपर महाग का असतात. तर एवढं सगळं आम्हाला करावं लागतं. डिझाईन काढायची, पुन्हा प्रिंटरमध्ये जायचं, त्या प्रिंटरवाल्यांना सांगायचं ते काढायला, किती फुटांमध्ये सांगायचं, काय नाही सगळं सांगायचं, त्यांच्याकडून ते काढून आणायचं. पुन्हा हे असल्या ह्याच्यावरती काढायचं, व्यवस्थित त्याच्यात थोडंसं काही करेक्शन करायचं असेल तर ते करायचं आणि मग हे तुम्हाला बनवून मग तुम्हाला तुमच्या ॲड्रेसवरती कुरिअर करायचं. एवढं सगळं ते करत बसावं लागते प्रोसेस. त्यामुळे ट्रेसिंग पेपर जे आहेत ते महाग आहेत आणि ट्रेसिंग पेपरची किंमतसुद्धा महाग आहे. मुळात मिळतच नव्हते मध्ये मध्ये ट्रेसिंग पेपर. मग आता आणखी अवेलेबल झालेत, मागवलेत आपण. मग त्यामुळे आता ट्रेसिंग पेपरची सुद्धा ऑर्डर आपण घ्यायला लागलो. आणि दिवाळीच्या अगोदर भरपूर ताईंनी, जवळजवळ एका ताईंनी 20, 25, 30, 40 पर्यंत ट्रेसिंग पेपर घेतलेत. म्हणजे वेगवेगळ्या डिझाईनचे एक एक पेपर. ज्या ताई ज्या आहेत तर त्या बिझनेस करतात त्यांनी ट्रेसिंग पेपर घ्या, म्हणजे तुम्हाला खूप सारी मदत होईल. मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगत होते ट्रेसिंग पेपरची गरज नाही. पण ज्यावेळेला आपल्याला बिझनेस ग्रो करायचा असतो त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये काहीतरी वाढवत जायला पाहिजे, असं आहे. म्हणून म्हणते की ट्रेसिंग पेपर घ्या किंवा तुम्ही स्वतः बनवू शकता ट्रेसिंग पेपर. माझी काहीही हरकत नाही की स्वतः तुम्ही तुमचे ट्रेसिंग पेपर तुम्ही बनवू शकता. आता मी PDF मध्ये काय केलेलं आहे, माझे हे जे सगळे आहेत तर ते एकत्र बनवलेले आहेत. सगळे फोटो 55 फोटो आहेत. मग ते फोटोज मी तुम्हाला पाठवणार एकत्र सगळे 50 ते 55 आणि ते तुम्ही प्रिंट करून आणायचे आणि त्याच्यानंतर तुम्ही ते ट्रेसिंग पेपरवर काढून त्याच्यानंतर एक्झिनवरती तुम्ही ते ट्रेस करायचे. एवढी सगळी प्रोसेस आहे. तर त्यापेक्षा कोणाला, आता बघा, कोणाला PDF आवडत असेल तुम्ही कोणी PDF घेऊ शकता 100 रुपयामध्ये, किंवा ज्यांना PDF नको आहे, एवढी सगळी झंझट होत नाही, आमच्याकडं प्रिंटर वगैरे नाही किंवा आमच्या गावामध्ये माहिती नाही किंवा महाग मिळतं, काही ठिकाणी प्रिंट करून ते महाग मिळतं 1 फुटाचं 2 फुटाचं. तर त्या ताईंनी जे आहे तर ते डायरेक्ट असे ट्रेसिंग पेपर मागवले तरी माझ्याकडून चालतील. मी आज जर तुम्ही पेमेंट केलं, समजा कधीही माझा व्हिडिओ बघा, तुम्हाला जर हवे असतील तुम्ही सगळं ट्रेसिंग पेपरची प्रोसेस सगळी तुम्हाला मोबाईलवर मिळून जाईल. आणि तुम्ही जर आज पेमेंट केला टोटल करून तर उद्या लगेच तुम्हाला मी ऑर्डर डिस्पॅच करून टाकेल तुमच्या ॲड्रेसवरती आणि 2 ते 3 दिवसात येऊन जातं. ज्यांनी बिझनेस करतात त्यांच्यासाठी आणि ज्या घरगुती बनवतात ताई त्यांच्यासाठी आपण सुरुवातीपासून छोट्या छोट्या ज्या डिझाईन आहेत त्या कशा काढायच्या मी शिकवलेल्या आहेत, त्या तुम्ही काढू शकता. पण ज्या मोठ्या डिझाईन आहेत 2 फुटाच्या 2.5 फुटाच्या, समजा आता आपण दिवाळीमध्ये ती लेडी बनवलेली होती बघा, दिवा वगैरे घेऊन, ती लेडी आपण नाही ना काढू शकत. म्हणजे मी नाही काढू शकत, मी काढू शकत नाही आणि ती डिझाईन बारीक काढावी लागते. मग त्यावेळेला आपल्याला प्रिंट करून आणावी लागते. मोठ्या डिझाईन आपण बनवू शकत नाही किंवा काढू शकत नाही. एक डिझाईन काढायला खूप सारा वेळ जातो. ती डिझाईन म्हणा किंवा मी वसुबारसला जी गाय वासरू बनवलेलं होतं ती गाय वासरूची सुद्धा मी काढू शकत नाही, एवढी मोठी डिझाईन. त्याच्यानंतर आता संक्रांतीला अजून येणार आहेत भरपूर साऱ्या डिझाईन्स मी ऑलरेडी बनवलेल्या आहेत, काढून आणलेल्या आहेत आणि त्या ट्रेसिंग पेपरवर ट्रेस केलेले आहेत. त्या मी दाखवेन उद्या किंवा परवा व्हिडिओमध्ये येणार आहेत, तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. तर तशा ज्या डिझाईन मी बनवू शकत नाही ना, काढू शकत नाही, तर त्या डिझाईन आपल्याला प्रिंटच करून आणाव्या लागतात किंवा असे ट्रेसिंग पेपर घ्यावे लागतात. तर ज्या घरगुती बनवणाऱ्या ताई आहेत त्या छोट्या छोट्या तुम्ही माझ्या व्हिडिओ बघून करू शकता. ज्या मोठ्या आहेत त्यांनी ट्रेसिंग पेपर तुम्हाला मोठे थोडेसे पाहिजे असतील, 4-5, कोणी भरपूर ताईंनी घेतले 4, 5, 6, 7 असे घेतलेत, मग तुम्ही तसे हे ऑर्डर करू शकता मला. आता ट्रेसिंग पेपरचे फायदे झाले, एक तर फास्टमध्ये काम होतं आणि वेळ लागत नाही आपल्याला, झंझट नाही डोक्याला की हे असं झालं, वाकडं झालं, तिकडं झालं. तर आता हे बघा, आता ह्या गोल्ड डिझायनिंग आपण हे काय प्लेट वगैरे ताट परत काय वापरून आपण करू शकतो गोल्ड डिझायनिंगचं. पण मला सांगा, आता हे वेलकम आहे, हे मी ट्रेस करून घेतले. आता हे वेलकम आहे, वेलकम, सुस्वागतम, जय जय रघुवीर समर्थ, श्री स्वामी समर्थ, या ज्या पट्ट्या आहेत, श्री महालक्ष्मी प्रसन्न, या सगळ्या ज्या पट्ट्या आहेत या तोरण म्हणूनही वापरू शकतो आपण अशा ह्या पट्ट्या. किंवा हे आता संक्रांतीला आपण हे वेलकम हे जे आहे तर हे बनवून आपण दारामध्ये टाकू शकतो पट्टी आपण दरवाजामध्ये. तर हे बघा, आता ह्याच्यावरती फॉन्ट जो आहे तो एकसारखा आलेला आहे, सगळा फॉन्ट एकसारखा आला. मला सांगा, आता हे एकसारखा फॉन्ट आपण बनवायला किती सारा वेळ लागतो? त्याला स्केल घ्या, मोजा, पुन्हा एकाच ह्याच्यामध्ये बसवा, ती किती इंच होणार आहे तेवढं, ते वेळ पण जातो ना. मला सांगा, मग हे तुम्ही हे असं ट्रेसिंग पेपर मागवले तर बरं होईल. आता हा ट्रेसिंग पेपर आहे माझा स्वतःचा, म्हणजे मी दिलेले वेगळे पण आहेत आणि हा माझा आहे, मी घरी ठेवलेला. तर याच्यावरून मी ट्रेस करून घेतले बघा, याला काही सुद्धा झालेलं नाही. जवळजवळ तुम्ही 10 वेळा तरी याला ट्रेस करू शकता आणि हा खराब होत आल्यावर दुसरा काढून ठेवू शकता तुम्ही. आता हा बघा, हे काढलेला आहे आणि याच्यावरूनच मी ह्याच्यावरती ट्रेस केलेला आहे. याच्यावरती मी शॉर्ट व्हिडिओ पण बनवलेला आहे बघा ट्रेसिंग पेपरच्या ह्याच्यावरती. हे बघा, हे सेम आलेलं आहे. यासाठी म्हणजे मग ट्रेसिंग पेपर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही ट्रेसिंग पेपरचे सुद्धा आता ऑर्डर करू शकता. आणि आता बघा, संक्रांती जवळ आलेली आहे, संक्रांतीसाठी सुद्धा तुम्हाला आता वाहण्यासाठी देण्या घेण्यासाठी जे छोटे छोटे रांगोळी आहेत किंवा उलनच्या आहेत, जे काही वस्तू असतील छोट्या छोट्या, मी जेवढं काही बनवू शकते ती सगळ्या आयडिया मी तुम्हाला देणार आहे. मग त्यातून तुम्हाला कोणती आयडिया आवडते ती तुम्ही बनवू शकता, स्वतःसाठी तुम्ही देण्या घेण्यासाठी तयार करू शकता घरच्या घरी. आत्तापासून 1 ते 1.5 महिना आहे, मग आत्तापासून तुम्ही बनवू शकता. जवळजवळ नाही, 2.5 महिने आत्तापासून तुम्ही बनवू शकता. देण्या घेण्यासाठी जास्त हवे असतील
असतील तर. आणि तुम्हाला जर माझ्याकडून हव्या असतील तर माझ्याकडून सुद्धा ऑर्डर तुम्ही आतापासून केल्या तरी मिळतील. शिवाय आता मार्गशीर्ष महिना आलेला आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुद्धा बघा हे रांगोळ्यांचं हे जे आहे फरउलांच्या रांगोळ्यांचं बंद होणार नाहीये, कारण का हे लागणार असतं. रांगोळी म्हणजे हे प्रत्येक महिलेला दारामध्ये लागत असते, प्रत्येक इव्हेंटला आपण हे वापरत असतो. तर आता मार्गशीर्ष महिन्यासाठी हळदी कुंकवासाठी आपण महिला बोलवतो, त्यावेळेला देवाणघेवाणीसाठी पण हे वापरू शकतो आपण. छोटे छोटे फ्लावर वगैरे असं भरपूर त्याच्यामध्ये ऑप्शन आहेत. मार्गशीर्ष महिना आहे, त्याच्यानंतर लग्नसराईमध्ये हल्दी, मेहंदी हे जे आता नावं आहेत तर ते सुद्धा आपण बनवून देतो. ज्यांना कुणाला हवे असतील त्यांना बनवून पण देतो आणि मी शिकवणार पण आहे. एक डिझाईन मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये शिकवेन मी. तर एवढं सगळं आहे फरउलांच्या बाबतीत, ह्या रांगोळी रेडीमेड रांगोळीच्या बाबतीत. आणि ह्या ज्या रांगोळ्या आहेत तर त्या तुम्ही घेतलात तर खूप सारा तुमचा पण वेळ वाचणार आहे. सणावारांमध्ये कोण पाहुणे येणार असतील तरी सुद्धा घर अगदी छान असं डेकोरेट होतं. खूप साऱ्या आपल्या दिवाळीला सुद्धा छान असा सगळ्यांनी प्रतिसाद दिला, व्हिडिओला म्हणा किंवा आपल्या ज्या रांगोळ्या आहेत त्यांना सुद्धा खूप छान छान रांगोळ्या. आणि दुसरी गोष्ट मला एक सांगायची आहे की माझे जे पार्सलचे जे आत्तापर्यंत एवढे पार्सल गेले त्या सगळ्या त्यांनी इतका छान मला प्रतिसाद दिलाय की आणि त्यांनी सपोर्ट पण छान केला बघा. एका ताई आहेत नाशिकच्या, तर एका ताईंचं मी ऑर्डर केली होती. ऑर्डर केल्याच्या नंतर एकदम 8 ते 9 दिवसाला त्यांचं पार्सल पोचले. तर त्यांनी इतका छान सपोर्ट केला मला. आणि मलाच वाटत होतं की म्हणजे माझ्याकडूनच काय वेळ झाला, पण कसं आहे मी पाठवलं, मला वाटलं 3 दिवसात जाईल, पण तिथं जाऊन त्या पार्सलवाल्यांनी त्यांच्याकडे 3 ते 4 दिवस ठेवून घेतलं पार्सल. पण त्यांनी कॉल करून सांगितलं नाही की तुमचं पार्सल आलंय वगैरे, घेऊन जावं किंवा तुमच्याकडे येणार नाही, पोहोचणार नाही. पण त्या ताईंनी व्यवस्थित समजून घेतलं. इतकी छान अशी फॅमिली माझ्यासोबत जे आहेत तर ते माणसं जॉईन झालेली आहेत की सगळ्या ताई मला फ्रेंड इतक्या मैत्रिणी छान भेटल्यात की खरंच आणखी मला हे पुढे वाढवत जावं वाटतं, करत राहावं वाटते. की एखाद्या वेळेला कसं आहे, एखाद्या कामामध्ये आपल्याला कोणाचा तरी सपोर्ट मिळत असलं तर आणखी छान वाटतं की माझं काम आवडतंय किंवा मला सपोर्ट मिळतोय, सगळ्यांना आवडते, छान वाटते. आणि नसेल सपोर्ट मिळत तर माणसाचं कसं खच्चीकरण होतं, नको असं वाटतं. पण मला तर असं काही नाही. सगळ्या ताई ज्या आहेत तर त्या फॅमिली आहे माझी, सबस्क्रायबर फॅमिली जी आहे तर ती खूप सारी वाढली पण आहे. आणि त्या वाढलेल्या फॅमिलीतून इतका छान असा सपोर्ट येते. तर आता मी इथून पुढे इतकं मला असं उत्साहानं मी काम करेन आणि रोज जो आहे तो 4 वाजता व्हिडिओज आहेत अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. आणखी एकदा सांगते, ज्यांना कोणाला ऑर्डर करायची असेल त्यांनी ऑर्डर करू शकता. ऑर्डर जे आहेत तर ते मी आता पाठवणार आहे. ज्यांना कोणाला, ज्यांच्या मागच्या जे कोणी ऑर्डर केलेले आहेत त्यांचे बुक करून ठेवल्यात त्या ताईंनी, मी आता पाठवायला सुरू करणार आहे. मग आता तुम्ही पण हा व्हिडिओ बघितल्याच्यानंतर तुम्हाला काही हवं असेल तर तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकता. तर बघा, तुमच्या काही शंका वगैरे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये तुम्ही मला विचारू शकता. हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला काही शंका असेल तर. दुसरी गोष्ट, मी 60 वॅटची गन देते तुम्हाला किटमध्ये. आणि मी 20 वॅटची गन वापरलेली आहे. मी स्वतः सांगते 20ची वापरली आहे, 60ची वापरली आहे आणि परत आता 100ची आणलेली, कारण काम माझं वाढलंय आणि वाढल्याच्या नंतर मला 60 पण कमी वाटते. सुरुवातीला मला 20 पण छान वाटली, 60 पण छान वाटली, पण आत्ता काम वाढल्याच्या नंतर मला आता 60 पण कमी वाटते, म्हणून मी 100ची आणलेली आहे. तर किटमध्ये देत असताना मी 60 वॅटची देते, कारण ज्या काही नवीन असतात त्यांना एकदम 100 वॅटची गन जी आहे तर ती चालणार नाही, त्यांना खूप त्रास होणार. त्यामुळे मग मी 60 वॅटची देणार आहे गन जी आहे तर ती. आणि किटमध्ये काय काय येतं, बऱ्याच जणांचा प्रश्न आहे. तर किटमध्ये 6 ते 7 कलर येतात उलनचे. त्याच्यानंतर 1 मीटर रेक्झिन येतं आणि ग्लू स्टिकचा जो पुडा आहे तर तो पुडा येतो. 36 स्टिक असतात त्याच्यामध्ये 11 mm च्या. 60 वॅटची गन आणि 1 मीटर रेक्झिन येणार आहे तुम्हाला सांगितले. आणि एक ट्रेसिंग पेपर मी देणार आहे माझ्याकडून, स्वतःकडून ट्रेसिंग पेपर. आणि ज्याच्यात फ्री शिपिंग आहे. जे आपलं किट आहे ते 1,500ला मी किट ठेवलेलं आहे. बऱ्याच ताईंना वाटतं की महाग आहे, पण महाग अजिबात नाही, कारण महाग साहित्य खूप महाग मिळतं माझ्याकडे, तरी मी स्वस्त ठेवलेलं आहे. त्यात तुम्हाला 6 ते 7 कलर उलनचे देण्याचा प्रयत्न असतो. एक ट्रेसिंग पेपर आहे. ग्लू स्टिकचा खूप मोठा पॅकेट आहे ग्लू स्टिकचं, म्हणजे 36 स्टिक आहेत. तर बरेच जण काय करतात, कमी रेट लावतात. जे आपलं किट आहे तर त्याचे रेट जो आहे तो कमी लावतात आणि स्टिक जे आहेत तर त्या 10-15 वगैरे असं देतात. पण माझ्याकडे नाही, मी 36 स्टिक देते. अख्खं जे पॉकेट असतं तर ते पूर्ण पॉकेट जे आहे तर ते मी देते तुम्हाला किटमध्ये. कारण कसं आहे, तुम्ही एकदा आपण जर बनवायला लागलो ना तर त्या स्टिक जे लगेच संपतात. माझा अनुभव आहे, लगेच संपतात. मग तुम्ही कुठे इकडं तिकडं फिरत बसणार आहे ना स्टिकसाठी फक्त. तर 1 मीटर रेक्झिनला लागेल एवढं तरी स्टिक मग मी देऊन टाकते. 36 स्टिक येतात आणि 1,500 म्हणजे काहीही नाही. एका महिन्याची लाडकी बहीण योजना आहे आणि त्यातून तुम्ही बिझनेसची सुरुवात करू शकताय. माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही व्हिडिओ बघा माझ्या पाठीमागची आणि मग ऑर्डर करा, मेसेज करा तुम्हाला काही वाटलं तर. आणि आणखी एक प्रश्न की मला जो तुम्ही मेसेज करताय आणि मेसेज केल्याच्या नंतर किंवा ते आपला जो काय असतो तो डीपी, मोबाईलचा डीपी जो असतो तर त्या डीपीवरती LIC म्हणून एजंट म्हणून तुम्हाला ते नाव दिसेल. त्यामुळे बऱ्याच त्यांचा गैरसमज होते की ताई हा नंबर नेमका तुमचाच आहे का.
तर हो, तो नंबर माझाच आहे. LIC एजंट पण आहे, SBI, LIC दोन्ही पण आहे. त्यामुळे त्या नंबरवरती ते ठेवलेलं आहे, कारण तो नंबर LIC एजंटचा सुद्धा आहे म्हणून. तर त्या नंबरवरती तुम्ही बिनधास्तपणे मेसेज करू शकताय, कसलीही हरकत नाही. आणि रांगोळ्यांच्याबद्दल तुम्हाला जर काही हरकत म्हणजे प्रश्न असतील तर कमेंटमध्ये तर नक्कीच करा. कमेंट केल्याच्यानंतर तुम्ही मला मेसेजसुद्धा करू शकता आपल्या मोबाईलवर. काही अडचण असेल तर मी नक्कीच, मला जेवढी माहिती आहे तेवढी माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण मला पण वाटते की सगळ्यांनी पुढं जावं, काहीतरी शिकावं, घरात रिकामं बसून राहण्यापेक्षा. तर चला, तर मग ट्रेसिंग पेपरबद्दल तुम्हाला सगळं काय जे असेल ते डाऊट क्लिअर झाले. PDF बद्दल सुद्धा डाऊट क्लिअर झाले. आणि आपले जे काही पार्सल आहे तर ते उद्यापासून म्हणजे आजपासून सुरुवात झालेली आहे बुकिंगसाठी. तर ते सगळं क्लिअर झाले. आणखी बघू आता मी उद्यापासून व्हिडिओ जो आहे तो रेग्युलर वेळेमध्ये अपलोड करण्याचा प्रयत्न करेल. आजचा सुद्धा व्हिडिओला उशीर झाला आहे बघा. आता सुद्धा मी व्हिडिओ बनवते तर थोडंसं मला असं आग पडल्यासारखं होते, डोळ्यामध्ये थोडंसं जळजळते. तर तरी प्रयत्न करणार आहे, कारण माझ्याकडून तुम्ही काहीतरी शिकताय यात मला खूप आनंद वाटते. माझ्याकडून शिकून तुम्ही मोठं व्हावं असं मला वाटते. तर चला, तर मग मित्रांनो, भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तुम्ही वेळात वेळ काढून माझे व्हिडिओ पाहताय, छान असा मला सपोर्ट करताय, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून धन्यवाद बोलते. असाच सपोर्ट ठेवा. चला, तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू.